कुणाचं या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। खरं तर महापालिकांचे पडघम आता वाजणार आहेत आणि त्या संदर्भानेच आपण या शो मध्ये आज घेणार आहोत वॉर्ड नंबर 15 म्हणजेच पुण्यातलं अतिशय प्रसिद्ध सदाशिव पेठ आणि शनिवार पेठ असा सगळा लढा आपण बघणार आहोत। लढा या अनुषंगाने निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवरती सगळेच पक्ष सज्ज झालेले आहेत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी। विद्यमान नगरसेवक पण आपल्या बरोबर आहेत, त्याचबरोबर इच्छुक आहेत, यूथ सुद्धा आपल्या बरोबर आहेत, युवा व्यक्तिमत्व आहेत, त्याचबरोबर या सगळ्यांचा मागोवा आपण घेणार आहोत। प्रत्यक्षात नागरिक आपल्या बरोबर आहेत, आरटीआय कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत, या सगळ्यांबरोबर आपण बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत की नेमकं वॉर्ड नंबर 15 म्हणजे सदाशिव पेठ आणि शनिवार पेठ यामध्ये नेमकी काय विकास कामं झालेली आहेत। अशोक एनपुरे भाजपातील विद्यमान नगरसेवक आहेत, ज्येष्ठ आहेत, ते आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात। काय सांगाल, काय काय विकास कामं तुम्ही केलीत आणि नागरिकांनी तुम्हाला परत का निवडून द्यावं? प्रथम तर मी आपल्या बोलण्यामध्ये दुरुस्ती करतो। प्रभाग 15 म्हणजे शनिवार नारायण सदाशिव शुक्रवार बुधवार अशा पेठा आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे आपल्या पालिकेने जे लिहिले त्याच्यामध्ये शनिवार पेठ आणि सदाशिव पेठ लिहिले म्हणून मी तो रेफरन्स दिला। मग तुम्ही करेक्शन करायला लावा। तिथल्या नागरिकांवर पण आपण अन्याय करताल असं होईल, त्यामुळे आपण आपल्याकडे दुरुस्ती करून घ्या, आम्ही महापालिकेला सांगितलंय। विशेषतः हा प्रभाग जो आहे तो मध्य पुण्याचा प्रभाग आहे, म्हणजे स्वारगेट पासून शनिवारवाड्यापर्यंत आणि अलका टॉकीज पासून शिवाजी रोड पर्यंत असा हा प्रभाग आहे। अतिशय सुज्ञ असे नागरिक या भागामध्ये राहतात आणि भरपूर या भागाचा विकास हा पूर्वीच भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक असल्यामुळे आम्ही केलेला आहे। विशेषतः या भागामध्ये ड्रेनेज, पाणी आणि कॉन्क्रीटचे रोड हे जसे आहे तसं व्यायामशाळा एक त्या भागामध्ये आहे, गार्डन आहेत, म्हणजे ज्या भौतिक सुविधासुद्धा नगरसेवकांकडून अपेक्षित असतात नागरिकांना त्या सुद्धा भागामध्ये केल्यात। विशेष सांगायचं म्हणजे या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आहेत। मग आपलं जे आज आहे की भाजपचंच पुणे का, तर पुणे भाजपच आहे, हा प्रभाग सुद्धा भाजपचा आहे असं आम्हाला वाटतं। पुण्याचं म्हणजे भाजपचंच पुणे आहे। बरं, आपण बघूयात तसं नगर परिषदामध्ये आलेलं आपण पाहिलं की क्रमांक 1 चा जरी हा पक्ष ठरला असला तरी पुण्यात नेमकं काय ऑपोजिशन आहे आपल्याबरोबर काँग्रेसचे गोपाल तिवारी, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल, आता अशोक एनपुरेंनी जे मुद्दे मांडलेले आहेत विकास कामांच्या संदर्भात, तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का आणि काय वाटतं तुम्हाला? नाही, मी त्याच्याशी बिलकुल सहमत नाही। एक तर पहिलं सर्वप्रथम यांच्या नगरसेवकांच्या आणि यांच्या कार्यक्षमतेवर जर भाजपचा विश्वास असता तर यांनी एवढे मोठे वॉर्ड केले नसते। एवढे मोठे वॉर्ड करून मोदींच्या लाटेचा लाभ घेण्याचा हा प्रयत्न आहे, दुसरं काही नाही। परंतु केंद्र सरकार, राज्य सरकारचे प्रश्न वेगळे, स्थानिक प्रश्न वेगळे। ह्या 4 वॉर्डचा प्रभाग जो झाला आहे ह्याच्यामध्ये नारायणपेठ ते संभाजी पूल ते नवा पूल हे 100 फुटी रस्त्याचं रिझर्वेशन होतं। ह्या सगळ्या ह्या रिझर्वेशनमध्ये ह्याला पर्यायी रस्ता पाहिजे होता। जो पर्यायी रस्ता आम्ही काँग्रेसच्या काळात 94 साली इथं भूमिपूजन करून विस्तृत चॅनल भिंत आणि त्याचा मागचा भराव आणि तो संभाव्य रस्त्याची पायाभरणी केली आणि त्याच्यामुळे आज हे 100 फुटी रस्त्याचं रिझर्वेशन उठू शकलं, ही वस्तुस्थिती आहे। परंतु आता महापालिकेच्या अखत्यारीतला डीपी काढून घेतला आणि डिव्हिजनल कमिशनरच्या अखत्यारीत डीपी असताना त्यांनी टाकलेले रिझर्वेशन परत काढून घेतलं, म्हणजे साध्य काय केलं काहीच नाही। पुणेकरांना 2 वर्ष मात्र वेटीस धरलं, एवढं मात्र निश्चित आहे। आपण नागरिकांकडे जाऊयात आणि विचारूयात। खरं तर डीपी जो आहे तो 2 वर्षापूर्वी महानगरपालिकेकडून काढून घेण्यात आला होता, जरी सभेमध्ये जो डीपी फायनल केला होता तोच तसाच डीपी आताही करण्यात आलाय का असं ऑब्जेक्शन खरं तर नागरिकांनी घेतलंय। आपल्याबरोबर आरटीआय कार्यकर्ते आहेत आणि इतर नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल, आता जो तिवारींनी मुद्दा मांडलेला आहे काय सांगाल त्या संदर्भात? नाही, वाहतुकीचा प्रश्न तर खूप मोठा आहे, पण जी लोकांची अतिक्रमणं आहेत रस्त्यावरती आणि एस्पेशली पादचाऱ्यांना जो त्रास होतो त्याकडं कुणीही लक्ष दिलेलं नाही आहे आणि कुठल्याही पार्टीला ह्याच्याबद्दल आपल्याकडं श्रेय घेता येण्याचं काही कारण नाही आहे आणि त्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे। प्लस पावसाळ्यात जे पाणी रस्त्यावरनं वाहतं त्या बाबतीत सुद्धा पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे। दुर्लक्ष असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला नेमकं काय वाटतं एक नागरिक म्हणून काय सांगा? नागरिक म्हणून या प्रभागापुरतं जर बोलायचं झालं भाग क्रमांक 15 तर आत्ताच आमचे सहकारी आहेत अशोक एनपुरे, ते म्हणाले की भाजपचाच हा प्रभाग आहे आणि पुणे। तर मी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो नागरिक म्हणून की जर प्रभागामधले प्रश्न आहेत वाहतुकीचे असतील, आत्ता दादा म्हटले त्याप्रमाणे अतिक्रमणांचे असतील, तर ती देखील जबाबदारी भाजपा घेणार आहात का? अतिक्रमणांचा खरंच मोठा प्रश्न आहे, कारण की पुण्यातील तुळशीबाग असेल हा सुद्धा महत्त्वाचा प्रभाग जो आहे, महत्त्वाचा भाग आहे तो जिथे येतो आणि मनसेच्या विद्यमान नगरसेविका रुपाली पाटील आपल्या बरोबर आहे। काय सांगाल, खरं तर अतिक्रमणांचा वेढा फार मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्याच केंद्रस्थानी असलेल्या पेठांमध्ये आढळतो। काय सांगाल, तुमच्या प्रभागामध्ये तर तुळशीबाग आहे, तुम्ही स्वतःच तिथे राहता?
एकतर हा जो प्रभाग 15 नवीन झालेला आहे तो लक्षात घ्या, प्रभाग 37, प्रभाग 50 आणि प्रभाग 58चा काही भाग मिळून झालेला आहे. हा जो सगळा प्रभाग आहे अत्यंत गरजेचा आणि गजबजीचा आहे. यांनी जी रस्ता रुंदीकरण वगैरे सांगितली, जोपर्यंत त्या जागा महानगरपालिकेच्या ताब्यात येत नाही, त्याचं रस्ता रुंदीकरण महानगरपालिका ताब्यात घेत नाही, तोपर्यंत वाहतुकीचा कोणताही प्रश्न सुटू शकत नाही. हे वास्तव्य आहे. आणि जे काही पार्किंग्स आहे महानगरपालिकेचे त्याच्यामध्ये जर कुठे FSI आता जो वाढवलाय त्याच्यातनं जर त्याची उंची मजले वाढवले तर कुठेतरी वाहतुकीचं रुपाली जी एक महत्त्वाचं आहे की आतापर्यंत 1966 असेल, 87 असेल आणि आत्ताचा आलेला 2017 या तिन्ही डीपी आलेल्या आहेत. पण 66 आणि 87चा फक्त 15% डीपीच जे आहे तो अंमलात आलेला आहे, मात्र 85% आलेलाच नाही. त्यामुळे जरी FSI मिळाला असला तरी नागरिकांना तुम्ही काय देणार, हा महत्त्वाचा प्रश्न. आपण NCP कडे पण जाऊयात, कारण आपल्याबरोबर एक युवा नेतृत्व येऊ पाहता इच्छुक आहेत. प्रियंका, काय सांगाल? खरं तर भाजपाचा बालेकिल्ला आहे हा सगळा वॉर्ड जर पाहिला, आणि त्याच्यामध्ये आता NCPचा शिरकाव होणार का? मला नाही वाटत, कारण खरंच काहीच काम केलेलं नाही आहे त्यांनी, आणि स्पेशली युवतींसाठी महिलांसाठी काहीच केलेलं नाही आहे. कारण अजूनही या प्रभागात टीजिंग सारखे समस्या आहेच आहेत, त्या अजूनही सॉल्व्ह झालेल्या नाही आहेत. अच्छा, काय तुमच्याकडे त्याचे उदाहरणं आहेत? कारण की आता जसं तुम्ही म्हणला की तुम्ही मानायला तयार नाही की हा भाजपचा बालेकिल्ला आहे किंवा त्यांनी केलेली विकास कामं. इवन आत्ताच एक रेणुका स्वरूपचे ते टीजिंग झालं मुलींशी, विद्यार्थ्यांवरतीच्या, तर त्याची कंप्लेंट पण आम्ही पोलीस चौकीत केलेली आहे. तर त्याच्यावरती नंतर काहीच ॲक्शन झाली नाही. तुम्ही प्रतिनिधित्व करताय इथे, ह्यांनी सांगितलं टीजिंग सारखे अजूनही प्रकार घडतात, महिलांसाठी काहीच केलेलं नाही. एक महिला नेतृत्व म्हणून हा आरोप आहे तुमच्यावरती, काय सांगाल? नाही, ॲक्च्युली या प्रभागामध्ये शाळांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आम्ही प्रत्येक पोलीस चौकीमध्ये महिला दक्षता कमिटी ही नेमलेली आहे, आणि ती महिला दक्षता कमिटी अशा प्रकारच्या जर का तक्रारी आल्या तर त्याच्यावरती लक्ष देते, आणि या विषयावरती त्यांनी विशेष करून ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून ज्येष्ठ नागरिकांचे आणि एकट्या राहणाऱ्या महिलांचे, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींचे फोन नंबर सुद्धा पोलिसांच्या पर्यंत देण्याचं काम. काय सांगाल? ताईंनी सांगितलं की त्यांनी दक्षता कमिटी नेमलेली आहे, समिती आहे त्यांची, काय सांगाल? अजून इथे इफेक्ट मला तरी दिसलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर आपण गेलो काँग्रेसकडे, आपण राष्ट्रवादीकडे गेलो, त्याचबरोबर आपण BJP असेल आणि त्याचबरोबर मनसेकडून सुद्धा गेलो. शिवसेनेला आपण विचारूयात की नेमकं त्यांना काय वाटतं. थोडक्यामध्ये काय सांगाल या पार्टमध्ये? आता आपण जे काही डिस्कशन केलेलं आहे, काय वाटतं विद्यमान नगरसेवक आणि त्यातही भाजपाचे उमेदवार आहेत तिथे विद्यमान, काय सांगा? जेवढी भाजपच्या नगरसेवकांनी ज्या प्रमाणात विकासाची कामं व्हायला पाहिजे त्या प्रमाणात विकास कामं झालेलं नाही आहे. पण जर भविष्यात आम्हाला शिवसेनेला जर संधी मिळाली तर तुम्ही काय कराल ते सांग. हां, शिवसेनेला जर संधी मिळेल तर शिवसेनेच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आमच्या या प्रभाग क्रमांक 15 मधील ज्या महिला सर्व्हिसला जातात तर त्यांच्या मुलांसाठी आम्ही एक पहिलं पाळणाघर चालू करेल. दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये आता जे सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे पाण्याचं साठवणूक होते, तर त्याच्यासाठी आम्ही पुण्यामध्ये आता आपण प्रत्येक बिल्डिंगमध्ये रेन हार्वेस्टिंग करू असं आपण म्हणतोय. पण शिवसेनेचं इथं विकास काम करायचं असेल तर त्या भागामध्ये आम्ही प्रत्येक चौकामध्ये रेन हार्वेस्टिंगचे खड्डे घेऊ की जेणेकरून रस्त्यावरनं जाणारं पाणी हार्वेस्टिंग असेल. आणि त्याचबरोबर त्यांनी मुद्दा मांडलेला आहे की महिला ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्या मुलांसाठी पाळणाघर. खरं तर लोकांसाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहे. आपण म्हणतो की नागरिकांच्या फक्त गटर, मीटर आणि वॉटर या तीनच नाही, तर त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक आश्वासनं जी आहेत ते विद्यमान नगरसेवकांनी सुद्धा दिलेली आहेत. मात्र यानंतर आपण जाऊयात इच्छुकांकडे सुद्धा, त्याचबरोबर युवा नेतृत्वांकडे जाऊयात जे येऊ पाहतात, आणि आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूयात. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा IBN लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत. पुणे कुणाचं या शोमध्ये आपण पाहत आहोत महानगरपालिकेच्या या सगळ्याच रणसंग्राम, आणि त्याच्यामध्येच आपण पाहतो की सगळे पक्ष इथं आहेत आणि त्याचबरोबर नागरिक आहेत, RTI कार्यकर्ते आहेत, विद्यमान नगरसेवकांचा लेखाजोखाच आपण या शोमध्ये घेतोय. आपण जाऊयात आता शिवसेनेकडे, त्यांना विचारूयात काय सांगाल, काय तुमचं म्हणणं आहे? विद्यमान नगरसेवकांनी कामं केलेली आहेत, त्यांनी सांगितलंही विकास कामांच्या संदर्भात, तुमचं काय म्हणणं आहे?
मला सगळ्यात पहिलं एनपुरे साहेबांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे. त्यांनी सांगितलं की प्रभागामध्ये बऱ्याचशा त्यांनी सुविधा आणि बरेचसे उपक्रम चालू करून मोठे मोठे प्रकल्प उभे केले. आमच्या प्रभाग क्रमांक 37 मध्ये सॅनिटरी नॅपकिनचा प्रकल्प गेले 2 वर्षापूर्वी उद्घाटन थाटामाटात झालं. तो प्रकल्प अजूनही बंद आहे. लोक महिला रोज ऑफिसमध्ये येऊन त्याची कंप्लेंट करतात. दुसरा मुद्दा असा आहे की स्थानिक नगरसेवकांनीच परत आमच्या इथं ओला कचऱ्याचा प्रकल्प उभा केला. तोही वाजत गाजत उद्घाटन झालं. तोही बंद आहे. तुम्ही आता जाऊन बघू शकता. आपण अनेक मुद्दे घेऊयात, अजून मुद्दे घेऊयात, त्याच्यावरती पण मी तुमच्याकडे येतेच. काय सांगाल, त्यांनी मुद्दा मांडला की सॅनिटरी नॅपकिनचा खरं तर मुक्त टिळकांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. तुमच्याकडे अजून काय मुद्दे आहेत? तुम्ही इच्छुक आहात, मागच्या वेळेस तुम्ही चांगला लढा दिला होता, काय सांगाल? आपले नगरसेवक जे क्लेम करतात की हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि इथं भाजपशिवाय कोणी येऊ शकत नाही, इथं सर्व ऑलवेल आहे, तर यांचा हा गैरसमज मी पहिला खोडीत काढतो. कचऱ्याची समस्या तशीच आहे, रोडवरती ट्रॅफिकचा तसा विषय आहे, शाळा इथं सगळ्या भागामध्ये आहेत ना, हे ट्रॅफिक कंट्रोल असतं ना ट्रॅफिक पोलीस असतं. ह्यांनी महानगरपालिकेचा नागरिकांचा कररूपी पैसे जमा झालेले ह्यांनी आज गणपतीला 10 महिने बाकी असताना ह्यांनी गणेश विसर्जन टँक बांधलाय. काय गरज आहे आत्ता बांधायची? आपण काल बघितलं आंबेलवाड्यामध्ये एक मुलगा पाण्यामध्ये वाहून गेला व दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला. ह्या टाकीमध्ये काय झालं, त्याला जबाबदार कोण? हे जे यांनी दक्षता नको घ्यायला. जाऊयात, आपण विद्यमानांना विचारूयात. काय सांगाल, सॅनिटरी डिस्पोजलचा तुम्ही युनिट सुरू केलं तर मात्र त्याचं फक्त उद्घाटन झालं, त्यानंतर सगळे शांत आहे, असा एक आरोप आहे तुमच्यावरती. दुसरा, आता गणेश विसर्जनाला 10 महिने बाकी असताना आता हा टँक बांधण्याची घाई का केली? पहिली गोष्ट म्हणजे देशातला पहिला सॅनिटरी नॅपकिनचा प्रकल्प आपल्या प्रभागामध्ये सुरू झाला आणि आजही तो प्रकल्प कार्यरत आहे. यांची जी माहिती आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. दररोज 1200 ते 1500 नॅपकिन त्या ठिकाणी डिस्पोज होतात आणि आपल्या प्रभागातल्या अनेक शाळा, हॉस्टेल्स, मोठ्या सोसायट्या यांच्याकडून याचं कलेक्शन केलं जातं. आजही तुम्ही जाऊन तिथे चौकशी करू शकता. त्यांचं म्हणणं आहे की खोटं आहे. काय तुम्ही जाऊन या ना. आपण जाऊया, त्यांना विचारूया. आता हेमंत भाऊंनी आता जे सांगितलं की कंटेनर मुक्त केला, शिवसेनेमार्फत गेले 3 वर्षापासून घरोघरी कचरा गोळा करायचं काम चालू आहे स्वखर्चानी. 2 कचऱ्याच्या गाड्या स्वखर्चानी दिवस रात्र फिरतायत. त्याचं त्यांनी उत्तर द्यावं. त्यांचं साधं लक्ष नाहीये. कर्मचारी, सफाई कर्मचारी म्हणतात 5 वर्षात नगरसेवक कोटीवरती आले देखील नाही. गुंडगिरीचे ते जे म्हटले तर आपल्याच पक्षामध्ये आजच न्यूजला आलं की पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एका गुंडाला प्रवेश देण्यात आला आणि गुंडांना जो प्रवेश देण्यात येत आहे यांच्या मार्फत, तर म्हणजे नक्की भूमिका आहे गुंडांना पुढे आणायची. आरोप केल्यात आले. आपण अशोक एनपुरेंना विचारूयात. काय सांगाल, तुमच्यावरती आरोप झालाय की तुमच्या पक्षामध्ये गुंडांचा प्रवेश होत आहे आणि तुम्ही गुंडगिरी करण्याचा आरोप इतर पक्षांवरती लावताय, मात्र काय सांगाल, तुमचं काय म्हणणं आहे याविषयी? नाही, मुळामध्ये तुम्ही आता पाहिलं असेल की मळमळ कशी होती येते. मुळामध्ये आपण पाहिलंय की गेल्या 2-2.5 महिने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाचा ओघ लागलाय. त्याचं कारण आपण आता पाहिला, 4था टप्पा जो नगर परिषदेचा झाला निवडणुकांचा, त्याच्यामध्ये आमचे मित्र गोपाळ तिवारींनी मग सांगितलं की यांना आता भीती वाटायला लागली म्हणून मोठे वाढ केले. मी त्यांना सांगू इच्छितो की त्या सगळ्या कमिटीमध्ये, महाराष्ट्राच्या कमिटीत मी स्वतःच होतो आणि माझीच ती शिफारस आहे. त्याचं एक कारण असं आहे की आपण जी गुंडगिरी करून इंडिव्हिज्युअल वॉर्डामध्ये निवडून येत होता ना, आता इथं निवडून येऊन दाखवा असं आमचं. गुंडगिरी करता असा तुमचा आरोप आहे. आपण तिवारींना विचारूयात, काय सांगाल? नाही, जर मोठे एवढे असं आहे, छोटे वॉर्ड असताना अकाउंटेबिलिटी राहते. काही का असेल ना, जर तुमचा संपर्क असेल तर तुम्हाला ही भीती का वाटते? नाही, हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत खोटं बोलणं हेच काम चाललेलं आहे आणि मळमळ बिळमळ काही नाहीये. मळमळ कशाला? इथं आम्ही काम केलेलं आहे. 97 नंतर ह्या भागामध्ये प्रगतीचा एक कण सुद्धा झालेला नाहीये. काय सांगाल तुम्ही? 97 प्रगती मी एवढं सांगतो, इथंच आता थांबलेली आहे. मगाशाने सांगितलं की ते आम्ही कामं केली. 15 वर्ष ह्या प्रभागात ह्यांचेच नगरसेवक होते. 15 वर्षी कामं झाली नव्हती का? ह्यांना आता काची वेळ का आलेली आहे? हा मूळ मुद्दा आहे. तीच कामं लागली, तीच कामं सांगायची. आपण ऐकून घ्या, काँग्रेस पक्षाचं इथं काय म्हणणे आपण मानून घेऊया. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार आहे. कालच आम्ही माती गणपतीच्या भागात फिरत होतो. इतकी घरं मोडकळीला आली की अक्षरशः एक कुटुंब पडलं तर अख्खं चक्क घर मरेल. जुन्या वाड्यांचा प्रश्न आहे. अजिबात तिथे लाईट म्हणतील त्यांनी FSI दिले. माझ्याकडे फोटो आहेत आता मोबाईलमध्ये. मी स्वतः आम्ही सगळेजण तिथे फिरत होतो. झाडं इतकी लाईट नाहीये. लाईटवरची सगळी झाडं आली. काही ठिकाणी लाईट बंद आहेत आणि ती लोक आम्हाला सांगत होती की आता आम्हाला बदल हवा आहे. आम्हाला स्वच्छतागृह नाही आहेत, पाणी नाही आहेत, वाडे इतके म्हणजे प्रचंड घाण आहे की चालता सुद्धा येत नाहीये.
आत्ताच माननीय प्रभाग 37 मध्ये माननीय आत्ताच बोलले की त्यांनी प्रभागात रस्त्याची दुरुस्ती केली, ड्रेनेज लाईन टाकल्या, असं किती वेळा उकरून किती वेळा टाकल्या ते मला त्यांनी उत्तर द्यावं. आणि ते गरज असताना टाकली. आता ही टॉयलेट इथं बंद आहे, टॉयलेट इथं बसते, तिथे एक व्यक्ती राहताना आम्हाला आढळलेला आहे. इथं तुम्ही नदी पात्रात या कबीर बागेच्या मागे एक व्यक्ती राहतीये, टॉयलेटच्या इथं वरती दुसऱ्या मजल्यावरती एक व्यक्ती आम्हाला राहताना आढळलेले आहे. अशी यांची कारभार असताना कसं काय हा बदल करणार? आपण रुपाली पाटील आहेत, आपण त्यांच्याकडेही जाऊयात, त्यांनाही विचारूया. एक लक्षात इथं सगळ्यांनी घेतलं पाहिजे की मगाशी आमचे सहकारी अशोक एनपुरे म्हणले की पुणे हे भाजपाचं, पुणे हे भाजपाचं नाही, पुणे हे पुणेकरांचं आणि प्रभाग 15 सुद्धा हा आमच्या मतदारांचा. जेव्हा मी निवडून आले या भागामध्ये, लक्षात घ्या, तेव्हा प्रत्येक नागरिक मला हे सांगत होतं की आमच्या समोर जर सक्षम उमेदवार कोण नसेल तर आम्ही काय करणार, ज्यांना आमच्या समोर आहेत त्यांना आम्ही मतदान करत होतो. जर प्रत्येक पक्षाने सक्षम उमेदवार दिला तर मला वाटतं हे जे म्हणतात ना बीजेपीचा बालेकिल्ला, तो खोटा दावा आहे. इतरही रुपालीजी, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आता मला सांगा की जर तुम्हाला पुढे नागरिकांनी निवडून द्यायचं असेल तर तुम्ही काय करणार? अतिशय थोडक्यामध्ये 10 पुढे नागरिकांनी जर निवडून द्यायचं असेल तर मी पहिल्यांदा नागरिकांना म्हणेल की पहिले तुम्ही भूलतापा जाहिरातींवर खोट्या विश्वास ठेवू नका. जे खऱ्या रीतीने काम करतात, हे मोदी लाटेवरती फक्त स्वार आहे, त्यांचं स्वकर्तृत्व काय नाहीये. यांनी भागामध्ये काम करून दाखवावं. यांनी नुसतं गाजराची शेती आहे, हे गाजर दाखवतात लोकांना फक्त. अच्छा, नागरिकांना गाजर दाखवला असं मुक्ताताई तुमच्या पूर्णच पक्षावरती आरोप आहे. नाही, माझं म्हणणं असं आहे की मोदींनी जो झंझावात निर्माण केलाय, देवेंद्र फडणवीसांनी जो झंझावात निर्माण केलाय, त्याला सगळ्याला हे घाबरलेले आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुशिक्षित असो किंवा निरक्षर असो, संपूर्णपणे मतदार हा भारतीय जनता पार्टी बरोबर आहे, हे वारंवार आपल्याला दिसलेलं आहे. या विभागामध्ये मंडे सारख्या विभागामध्ये जे वर्दळीचा विभाग आहे तिथे दिवसा ढवळे वैश्य व्यवसाय चालतो. झोपले ते. पोलीस दक्षता समिती कुठल्या प्रकारची स्थापन केली यांनी? कुठे आहे ती? दिसत तर नाही अजून एकदा कुठल्याही पोलिसांनी ऍक्शन घेतलेला. पाटील, तुमच्यावरती आरोप झालाय की तुळशी बागेमध्ये किंवा त्या परिसरामध्ये वेश्या व्यवसाय चालतो, इलिगल वेश्या व्यवसाय चालतो. काय सांगाल? खरं तर त्यांनी पोलिसांना पत्र दिलेले, मी तिथं आंदोलन घेतलंय की वेश्या व्यवसाय करताना दिसले तर मनसे चोप दिला जाईल. बोलणं खूप सोपं आहे. या पुढच्या 1 वर्षापूर्वी ती बातमी तुमची केलेलं आहे आणि मी सातत्याने मंडई पोलीस चौकीला माझा पत्रव्यवहार चालू आहे. ह्या ज्या महिला असतात ह्या स्कार्फ लावून तिथं येतात आणि एक 6 महिन्यासाठी बंद होतात आणि परत ही गोष्ट सुरू. पोलिसांच्या वरती तुमचा वचक नाहीये? अहो, त्या आया बहिणीमध्ये आम्ही पण आहोत, आम्हाला सुद्धा विचारतात. आम्ही त्याच्यासाठी तिथे आंदोलन केलंय. माझं म्हणणं आहे की पुरुषांनी तिथे उठून आया बहिणींचं रक्षण केलं पाहिजे आणि त्या महिलांना मनसे स्टाईलनी चोप देऊन तिथनं एवढं बोलणंच होत नाही. थोडक्यात सांगा, आपण अखेरीमध्ये आहोत आता. या सगळ्या गोष्टी जिथे आता म्हटल्या, ज्या रुपाली पाटील इथे म्हटल्या मनसेच्या नगरसेविका की इथनं महिलांना हाकलावं, तर या सगळ्या आम्ही रात्रभर थांबून तिथे हवं तर मंडई पोलीस चौकीतल्या कुठल्याही कॉन्स्टेबलला विचारू शकता. आम्ही रात्रभर तिथे थांबून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. बायकांना तिथनं हाकललेल्या आहेत. दिवसा ढवळ्या चालतं. काय करतात ते? कुठली दक्षता? दबाव नाहीये प्रशासनावरती आणि पोलीस यंत्रणेवरती सुद्धा. आपण जर पाहिलं तर नागरिकांचं म्हणणं आपण ऐकलं. विद्यमान नगरसेवकांनी त्यांचे विकास कामं आणि भविष्यातील कामं याविषयी बोलले. त्याचबरोबर विरोधी पक्षांनी सुद्धा त्यांची इथे मतं मांडलेली आहेत. खरं तर हे सगळं पाहता नेमकं वॉर्ड नंबर 15 आता होणार कुणाचा, हा खरं तर प्रश्न इथे उरतो. आणि त्याचबरोबर भाजपचा हा बालेकिल्ला आहे तर त्याला खिंडार पडणार का, हे सुद्धा आपल्याला पुढे पाहायला मिळेल.